हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 8वा बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 9वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी ह्याचा पुढचा भाग टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात आधी तो भाग बघू शकता. चला तर मग सुरू करूया. दुसऱ्या दिवशी योगेश तयार होऊन नाश्ता करायला डायनिंग टेबलवर येतो. तशी लगेच विजया त्याच्या समोर उपम्याची डिश ठेवत प्रसन्न चेहऱ्याने त्याला बघते. तिचा चेहरा बघून त्याच्या चेहऱ्यावर पण स्माइल येते. नाश्ता करता करता योगेश विजयाकडे बघून कन्फ्युजन दूर झाले वाटते, म्हणून इतकी फ्रेश दिसत आहे. विजया स्माइल करीत, हो, मला तुमचे म्हणणे पटले. योगेश, अच्छा, मग काय ठरवलं तू? हेच की, जोपर्यंत मला पूर्ण गोष्ट माहीत होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही कन्क्लुजनवर येणार नाही आणि कुणाबद्दल कुठलेही मत बनवणार नाही. योगेश, गुड. विजया, आणि तसंही जर एखादा चांगल्या व्यक्तीकडून एखादी चूक झाली तर तो एका चुकीमुळे पूर्ण वाईट तर नाही ठरत ना. योगेश हे ऐकताच त्याला ठसका बसतो. विजया त्याच्यासमोर पाणी धरते. तो पाणी पिता पिता मनात, कोण आहे हा मुलगा ज्याला ही चूक करूनही वाईट नाही म्हणू शकत? म्हणजे हिचा क्रश आहे की काय? की पहिलं प्रेम त्याचंही असेल की हिचं एकतर्फी? काहीही असले तरी तो मुलगा स्पेशल जरूर आहे विजयासाठी, म्हणून तर कालपासून त्याचाच विचार करीत आहे. पण ही ज्या वातावरणात वाढली, हिची मामी जशी होती त्यावरून हिचे काही अफेअर तर नक्की नसेल. पण मनात ती कुणावरही प्रेम करू शकते, तिला कोणी आवडू जरूर शकतो. वय आहे, या वयात ह्या भावना निर्माण होणे साहजिक आहे. मनात अनेक विचार येत असतात. पण आता योगेशची खाण्याची अजिबात इच्छा नसते. तो कसाबसा नाश्ता संपवतो आणि ऑफिसला निघतो. योगेश ऑफिसला जाताच विजया छान आले घातलेले चहाचे 2 कप घेऊन येते आणि ती रामू काकांना बोलवते. रामू काका, काय बाईसाहेब? विजया डायनिंग टेबलच्या चेअरकडे इशारा करीत, काका बसा, मी आज तुमच्यासाठी चहा केला आहे छान आले घालून. रामू काका दचकून, अबब, सोबत चहा आहे काय बाईसाहेब? मी आणि तुमच्या सोबत? नाही नाही बाईसाहेब, आमची रूम वेगळी आहे, तिथे होतो आमचा चहा, मी तिकडे जाऊन घेईन, इथे मी नाही घेऊ शकत. विजया, काका असे काय करता? मी इतक्या आवडीने चहा केला, तुम्ही घेणार नाही का? रामू काका, बाईसाहेब, योगेश बाबाला ही गोष्ट समजली की ते रागवतील, त्यांना आवडणार नाही. तुम्ही काळजी नको करू, मी सांगेन, आणि तुम्ही सर्वात सिनियर आहात तर मला नाही वाटत एका चहासाठी ते रागवतील. रामू काकांचा नाईलाज होतो. ते मन नसताना सुद्धा विजयाच्या आग्रहाखातर चेअरवर बसतात. चहा घेता घेता विजया काकांकडे बघत, काका, तुम्हाला किती वर्ष झाली असतील इथे काम करून? काका विचार करीत, 25-26 वर्ष झाले असतील मला इथे काम करून. विजया, बाप रे, बरेच वर्ष झाली तर तुम्हाला. काका भूतकाळात हरवत, हो, दिवस कसे कापरासारखे उडून गेले समजले पण नाही. मी आलो ह्या घरात तेव्हा योगेश बाबा 4-5 वर्षाचे असतील. मी त्यांना शाळेत पोचवायचो, गार्डनमध्ये फिरून आणायचो. विजया, हे घर इतके जुने आहे वाटत नाही. काका हसत, बाईसाहेब, या घराला तर फक्त 6 वर्षे झाली. हा बंगला तर योगेश बाबाने बनवला. आधी हे सगळे पुण्यात राहायचे, तिथे योगेश बाबाच्या आजोबांचे होलसेल कपड्याचे दुकान होते. विजया, अच्छा, मग हे कापड बिझनेसमध्ये कसे आले? मोठ्या बाईसाहेब एकदा सांगत होते की त्यांच्या दुकानाच्या जमिनीवर सरकारने कब्जा केला, सरकारी जमीन आहे म्हणून. मग काय करणार? सरकारकडून मिळालेल्या रकमेतून योगेश बाबांच्या वडिलांनी एका मित्रासोबत मिळून बिझनेस टाकला. तेव्हा योगेश बाबा व्हायचे होते. आधी बिझनेसमध्ये नुकसान झाले, खूप परिस्थिती आली, पण त्यांनी हार नाही मानली. मग योगेश बाबा झाले आणि त्यांच्या पायगुणाने बिझनेसने जोर पकडला. अच्छा, म्हणजे त्यांच्या पायगुणाने बिझनेस वाढला. खूप लाडाचे असणार घरात म्हणजे हे नक्कीच. काका खुश होत. हो तर योगेश बाबा एवढे लाडाचे होते की त्यांना जेवण भरवायला आजी, आजोबा, बाबा, आई सगळे असायचे. रोज योगेश बाबा सगळ्यांच्या हातचे खात जेवण करायचे. आजोबांचे तर एवढे लाडाचे की लहानपणी सुद्धा योगेश बाबा आजोबांसोबत भल्या पहाटे उठून पूजा करायचे. विजया आश्चर्याने, काय, आजोबा पूजा करायचे? रामू काका, हो, तुम्हाला माहिती नाही, या घराची परंपरा आहे चालत आलेली. आधीपासून पूजा योगेश बाबाचे आजोबा करीत, तेही पहाटे. सकाळी 7 पर्यंत त्यांची पूजा अर्चा सगळं आटपून जाते. विजया, काका, मला अजून सांगा ना, मला तर काहीच माहिती नाही यांच्या घराबद्दल. रामू काका, बाईसाहेब, आम्ही नोकर माणसं, आम्ही काय सांगणार यांच्या घराण्याबद्दल? ते तुम्ही मोठ्या बाईसाहेबांना विचारा, ते सांगतील. विजय हट्ट करीत, असे काय करता काका? तुम्हाला जेवढे माहिती आहे तेवढेच सांगा. रामू काका, ठीक आहे, सांगतो.
मी आलो तेव्हा तर त्यांचा बिझनेसने जोर पकडला होता. त्यांचे घर म्हणजे एकत्र कुटुंब, पण दुकान गेले तेव्हा सगळे भाऊ अलग झाले आणि आई वडील यांच्या कुळाचे देव सगळे योगेश बाबांच्या वडिलांकडे आले. आजोबा म्हणजे खूप जिद्दी आणि शिस्तप्रिय माणूस. त्यांनी त्यांच्या तालमीत योगेश बाबाला वाढवले, म्हणून त्यांचे काही गुण योगेश बाबामध्ये पण दिसतात. घरात सर्वात आधी उठून झाडू पोछा झालाच पाहिजे हा त्यांचा शिरस्ता, पण बाईसाहेब आजही तो पाळतात. त्यानंतर त्यांना पूजेची सर्व तयारी करून देणे. बाईसाहेब आणि योगेश बाबांची आजी दोघेही त्या करून देतात. यांच्या घरी गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, रामनवमी आणि लक्ष्मीपूजन खूप धडाक्यात होते. आधी तर भजन वगैरे व्हायचे, पण नंतर भजन मंडळ मिळेनासे झाले तसे ते बंद झाले. योगेश बाबा मोठे झाले, कॉलेजमध्ये जाऊ लागले, तसे ते बिझनेसमध्ये पण लक्ष घालू लागले आणि मग कॉलेज नंतर तर ते ऑफिसमध्ये पण बसायला लागले. साहेबांना त्यांची खूप मदत व्हायला लागली. कॉलेज संपताच योगेश बाबांनी बिझनेस सांभाळायला सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी एकाच्या 2 फॅक्टऱ्या केल्या. मुंबईत ऑफिस केले. पुण्यात त्यांचा खूप जुना वाडा आहे, म्हणून योगेश बाबांनी इथे सर्वांचा विचार करून हा बंगला बांधला. आजोबांसाठी खास देवघर, पूजेसाठी फुले लागतात म्हणून गार्डन, घरच्यांना घरची भाजी मिळावी म्हणून मागे फळबाग पण लावली. आजीसाठी पाळणा, मोठ्या साहेबांसाठी स्विमिंग पूल, सगळ्यांचा विचार करून बाबाने हा बंगला बांधला आणि सगळ्यांना इथे आणले. बाईसाहेब तुम्हाला काय सांगू, या घरी आले तेव्हा आजोबांनी 5 ब्राह्मणांच्या हाताने वास्तुपूजा केली. मंदिरात आपल्या कुलदेवतेची स्थापना केली. पण बोलता बोलता अचानक काका थांबतात. बाईसाहेब खूप काम आहे, मी निघतो. विजय त्यांना थांबवत, 1 मिनिट काका, असे अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. काका, बाईसाहेब तुम्ही बाकीचे योगेश बाबाला विचारा, मी काही सांगू शकत नाही. विजया, का नाही सांगू शकत? तुम्हाला सांगावे लागेल, मी तुम्हाला जाऊ नाही देणार. काका विनवणी करीत, बाईसाहेब मी हात जोडतो तुमच्या पुढे, पण मला काही विचारू नका, मला काहीच माहिती नाही. विजय, बरं ठीक आहे, पण माझ्या प्रश्नांची काही उत्तरे तर देऊ शकता? काका, मी देऊ शकतो तर देईन, नाहीतर नाही. विजया, जर सगळे इकडे आले होते तर हे घर सोडून का गेले? काका, बाईसाहेब तुम्ही योगेश बाबाला विचारा. काका असे काय करता? मी अजून नवीन आहे, मी नाही विचारू शकत त्यांना. इथे तुमच्या व्यतिरिक्त कोणी आहे पण नाही जुने, जे मला सांगू शकेल, आणि तुम्ही पण असे करीत आहात. कुणाला विचारू मी? काका, बाईसाहेब ह्या काही गोष्टी ह्या नाही बोलू शकत. विजया विनवणी करीत, काका मी देवाची शपथ घेऊन सांगते, तुम्ही जे पण सांगाल त्याची मी कुठेही वाच्यता करणार नाही आणि तुम्ही मला काही सांगितले हे कुणाला कळू देणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. काकाला तिची दया येत, ठीक आहे, पण इथे नाही. चला आपण किचनमध्ये जाऊ आणि दरवाजा लावून घ्या किचनचा. दोघेही किचनमध्ये येतात तशी ती किचनचा दरवाजा लावून घेते आणि काकांकडे बघून, हा आता सांगा. काका हळू आवाजात, बाईसाहेब सगळे इकडे आले तेव्हा बंगला बघून लय खुश होते. सगळ्यांना योगेश बाबाचे खूप कौतुक वाटे. पण एक दिवस त्यांच्यावर संकट आले. योगेश बाबाच्या ऑफिसमधल्या एका मुलीने त्यांच्यावर नको तो आरोप लावला आणि कोर्टात खेचले. खूप बदनामी झाली तेव्हा काटकर घराण्याची. सगळे नातेवाईक त्यांनाच बोलू लागले. योगेश बाबाचे चुलते बी त्यांच्या बाबाला आणि आजोबांना खूप काही बोलले. म्हणून सगळे योगेश बाबाला नाही नाही ते बोलून घरातून निघून गेले. खूप झगडा झाला तेव्हा. योगेश बाबा आणि मोठ्या बाईसाहेबांनी खूप समजावले, पण कोणीच ऐकायला तयार नाही. सगळे योगेश बाबाला दोषी समजत होते. घराण्याचे नाव बुडवले वगैरे वगैरे खूप नावं ठेवले आणि ते आपले देव घेऊन पुण्यात जुन्या वाड्यात पुन्हा गेले. तेव्हापासून ते आलेच नाही. आता फक्त लग्नाच्या दिवशी आले आणि गेलेही. फक्त मोठ्या बाईसाहेब येतात कधी मधी, पण त्यांनाही राहायची परमिशन नाही. त्या आल्या की लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे जातात. विजया मनात विचार करीत, अच्छा असे आहे तर. काकांकडे बघून, पण ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, मग तुम्ही सांगायला का ऐकत नव्हता? काका, बाईसाहेब या विषयावर जर कोणी बोलताना दिसले तर योगेश बाबाला लय राग येतो. तेव्हा तर त्यांनी असे बोलताना बघून 4 नोकरांना कामावरून काढले. मलाही ताकीद दिली होती त्यांनी
की मी बोलताना दिसलो तर मला ते पुण्यात हाकलतील. मोठ्या साहेबांनी मला मोठ्या विश्वासाने इथे योगेश बाबांची काळजी घ्यायला ठेवले. मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. काका, तुम्ही तर यांना लहानपणापासून ओळखता, मग तुम्हाला काय वाटते, हे तसे असतील का? काका: छा, अजिबात नाही. योगेश बाबा अशी नीच काम करू शकत नाही. विजया: पण तुमचा जर एवढा विश्वास आहे तर मग त्यांच्या आजोबांचा आणि वडिलांचा का नाही? काका: त्यांचे म्हणणे आहे की योगेश बाबाने त्यांच्या वकिलाला पैसे दिले म्हणजे त्यांनी काही चुकीचे केले असणार, म्हणून पैसे देऊन त्यांनी ही केस जिंकली. विजय विचार करीत: पण मग यांनी त्यांना समजावले नाही का? त्यांचे कारण पण नाही सांगितले का? काका: नाही. योगेश बाबाला खूप राग आला होता. ते म्हणाले की तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर मी काहीच सांगणार नाही. तुम्हाला जे समजायचे ते समजा. फक्त मोठ्या बाईसाहेबांचा विश्वास आहे की योगेश बाबा काही चुकीचे करू शकत नाही. काका एवढे बोलून निघून जातं आणि विजय विचार करीत बसते. कसे कळेल मला सत्य काय आहे ते? कोण सांगेल खरं तर काय घडलं आणि का घडलं हे फक्त हेच सांगू शकतात, पण विचारेल कोण? यांना काही विचारणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे आहे. कुठल्या गोष्टीचा कधी राग येईल काही सांगता येत नाही. आधीच फक्त बोलताना बघून नोकरांना काढले आणि मी डायरेक्ट त्यांना विचारले तर काय होईल? डोळे मोठे करीत: बापरे, गळा तर नाही दाबणार माझा? माझी एवढीशी मान त्याच्या तर एका हातात येईल. नको रे बाबा, मला इतक्या लवकर नाही मरायचे. आता कुठे तर स्वतंत्र लाईफ जगून राहिले, मनासारखे करायला मिळत आहे, पण खरं काय ते मला कळायला पाहिजे ना. आफ्टर ऑल मी बायको आहे यार त्यांची. काहीतरी मनाशी ठरवत आपण एखाद्या दिवशी चांगला मूड बघून विषय काढून बघूया काय होते तर. इकडे ऑफिसमध्ये भरपूर काम असतात पण योगेशचे लक्ष नसते. सारखा तो विजयाला आणि त्या मुलाचा विचार करीत असतो. नक्की काय असेल त्यांच्यात? काही असेल का? हिचे पहिलं प्रेम तर नाही. माझे पहिले प्रेम तर तू आहे विजया. तुला मी पहिल्यांदा बेडवर झोपलेले पाहिले आणि बघतच राहिलो. झोपेत पण तू किती सुंदर दिसत होती, निरागस लहान बाळासारखी. कोणी बघता बरोबर प्रेमात पडत असेल यावर माझा कधी विश्वास नव्हता, पण तुला बघितले आणि मी माझाच नाही राहिलो. सारखा तुझा विचार करतो. तुझा चेहरा जरी डोळ्यासमोर आला की ओठांवर आपणच हसू येतं. जसे माझे पहिले प्रेम तू आहे तसेच तुझेही पहिलं प्रेम मी असायला पाहिजे असे वाटते, पण ते माझ्या हातात नाही. मुळात तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही हेही माहीत नाही मला. का मला त्रास होत आहे की तुझे त्या मुलावर प्रेम असेल हे समजून काय करू मी? विचारू का तिला डायरेक्ट? पण अशाने ती मला वेगळं तर नाही समजेल. षट यार, काय करू? इतक्या दरवाजावर थाप पडते आणि विजयाच्या विचारातून जागा होत समोर बघतो आणि त्याच्या चेहऱ्यासमोर मोठी स्माईल येते. तो तडक चेअरवरून उठून लगेच त्याला मिठी मारत: साल्या, आज आठवण आली का माझी? किती दिवसांनी भेटत आहे. दुबई काही मागच्या गल्लीत नाही ना जे रोज बाईकने तुला भेटायला यायला. त्यात आमचा खडूस बॉस सुट्टी मागितली की असा बघतो जसा त्याच्या प्रॉपर्टी हिस्सा मागितला की काय. रघु त्याची मिठी सोडवत बोलतो. योगेश त्याला आपल्या समोरच्या चेअरवर बसवत: कसा काय आला तू मध्येच? अरे, निशाला बेडरेस्ट सांगितला त्यामुळे तिला तिच्या आईकडे सोडायला आलो. तिकडे कोण काळजी घेईल तिची? सतत एक व्यक्ती तिच्या जवळ पाहिजे ना. योगेश चिडवत: ओहो, गुड न्यूज आहे तर. पार्टी तो बनती है. रघु: ऑफकोर्स, का नाही. योगेश: अचानक काही न सांगता येऊन सरप्राईज केलंस मला तू. हो, तुला सरप्राईज द्यायचं होतं मला, पण मीच सरप्राईज झालो इथे येऊन. योगेश न समजून: कसा काय? रघु: तुला बघून, मला बघून म्हणजे नाही समजलो मी. अरे बघ स्वतःला, किती चेंज झालास तू. आधी तर तुझा चेहरा सदांदा गंभीर असायचा, हसणं तर विसरूनच गेला होता आणि त्यामुळे तुझा चेहरा रागीट पण झाला होता, पण आता तर एखाद्या रोमॅन्टिक फिल्मच्या हिरोसारखा हँडसम दिसत आहे. इतका तर तू कॉलेजमध्ये पण नव्हता दिसत. क्या राज है? प्रेमाबिमात तर नाही पडला? तसा योगेश ब्लश करीत लाजतो आणि उगाच केसातून हात फिरवत: तुझे आपले काहीही. तसा रघु योगेश जवळ जात त्याचा चेहरा हातात पकडत: हे तू लाजत आहे? ओ माय गॉड. कोण आहे ती सांग ना जिने मिस्टर योगेश काटकर एका खडूसला रोमॅन्टिक हिरो बनवले. योगेश चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो पण तरीही त्याचा चेहरा ब्लश करतो. कुणी नाही आहे. आम्ही पण शहीद झालो, आता कुठे प्रेमात पडतो. रघु: काय म्हणाला तू? तू शहीद झाला म्हणजे काय?
योगेश त्याच्याकडे बघत, हो लग्न झाले माझे. रघु आश्चर्याने, कधी, केव्हा, कुठे? काही सांगितले पण नाही, न्यूजमध्ये पण नाही वाचलं. योगेश, आत्ताच झाले, महिनाही व्हायचा आहे. अगदी शॉर्टमध्ये केले, कोणीच नव्हते लग्नाला, बस घरचे 10-12 लोक. रघु, पण असे का केले? योगेश, तुला तर माहिती आहे काय आहे. कुणालाही इंटरेस्ट नव्हता माझ्या लग्नात, फक्त आईच आपली मागे लागली होती. पसंत पडली तिला एक मुलगी, तर तिने लगेच लग्न उरकून टाकले. रघु, कोण आहे मुलगी? योगेश, तशी खूप श्रीमंत किंवा बिझनेसमॅनची मुलगी नाही आहे, एका सामान्य गरीब घराची मुलगी आहे, पण छान आहे, साधी, सरळ आणि निरागस, अगदी लाजाळूचे फूल. तो सांगता सांगता तिच्यात हरवून जातो आणि चेहऱ्यावर मोठी स्माईल येते. रघु त्याला बघत, अच्छा, काय नाव आहे तिचे? विजया. रघु हसत, म्हणजे विजया आहे तर. काही न बोलता सर्व काही केले आणि तू तुझाच नाही राहिला. योगेश भानावर येत, काय म्हणाला तू? रघु, काही नाही, शेवटी या योगेशवर राज करणारी आली तर. तुझा चेहरा सांगतो, तू तिच्या प्रेमात आखंड बुडाला आहे, बरोबर ना? माझ्याशी तू काही लपवू शकत नाही. योगेश होकारार्थी मान हलवतो. अरे मग त्यात लपवण्यासारखे काय आहे? बायको आहे ती तुझी. योगेश, माझं प्रेम आहे रे तिच्यावर, पण तिचे आहे की नाही कसे माहीत? रघु, अरे अरेंज मॅरेज ना तुमचे, मग थोडा वेळ दे तिला, ती पण नक्की तुझ्या प्रेमात पडेल. योगेश, आणि जर आधीच कुणावर प्रेम करीत असेल तर? तिच्या मनात कोणी दुसरा असेल तर? रघु, पण तुला असे का वाटते? असे असते तर तिने तुझ्याशी लग्न नसते केले. योगेश, तुला माहीत नाही रघु तिची कंडिशन, ती कसल्या वातावरणात राहिली वाढली, ती तिच्या मर्जीने काहीही करू शकत नव्हती. प्रेम आणि लव्ह मॅरेज तर विचारच नव्हती करू शकत. रघु, असे असतानाही तुला असे वाटते? कमाल आहे योगेश तुझी. तूच इकडे म्हणतो विचारसुद्धा नाही करू शकत आणि तरीही तुला वाटते की तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम असेल. योगेश, पण प्रेम असेल म्हणजे तिचे अफेअर होते असे नाही म्हणायचे मला, पण मनात तर तिला कोणी आवडू शकतो, ती मनातल्या मनात तर कुणावर प्रेम करू शकते. रघु, हे बघ योगेश, या नॉर्मल भावना आहेत, कदाचित असेलही आणि नसेलही, पण एक गोष्ट सांगतो, मुली जेव्हा लग्न करतात ना, तेव्हा मागचे सगळे विसरून आपल्या वर्तमान आयुष्याला महत्त्व देतात. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ज्याच्याशी लग्न केले त्यालाच आपले सर्वस्व मानतात. त्यामुळे तू इतका विचार करू नको, ती आज फक्त तुझीच आहे. थोडा वेळ दे तिला. योगेश, माझं पहिलं आणि कदाचित शेवटचं प्रेम आहे ती, त्यामुळे मला असे वाटते की मी सुद्धा तिचे पहिले प्रेम असावे. रघु, माणसाला बरंच काही वाटतं रे, पण ते सगळं नाही होऊ शकत. पण तुझं जिच्यावर प्रेम आहे ती तुझी हक्काची बायको आहे, हे काय कमी आहे? योगेश, मंगळसूत्राने मिळालेल्या तिच्या शरीरावरच्या हक्कापेक्षा तिच्या मनावर राज्य करायला जास्त आवडेल मला. रघु त्यांचे दोन्ही खांदे पकडत, तुझ्यासारखे उच्च विचार असणारे या जगात फार कमी आहे मित्रा. अशा लाखात मिळालेल्या हिऱ्यावर ती कशी नाही प्रेम करणार? एक दिवस ती स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करेल. लिहून घे माझ्याकडून, हा माझा शब्द आहे. योगेशच्या डोळ्यात नवी चमक येते, तो हलकी स्माईल करीत त्याला बघतो. रघु, अरे यार, तू मला काय उपाशी ठेवणार आहे का? योगेश, साल्या पार्टी तू देणार, समजलं का? रघु, नो वे, तू लग्न केलं, पार्टी तू दे. तू अजून मला तुझी बायको कोण तेही नाही दाखवलं, तर आता तू काका झाल्यावरच पार्टी देईन. योगेश, ठीक आहे, तू भी क्या याद करेगा. चल, आज तुला विजयाशी भेट करून देतो आणि तिच्या हातचे जेवण पण करून बघ. रघु खुश होऊन, ये हुई ना बात, हम भी तो देखे, तेरा दिल चुराने वाली कैसी दिखती है. योगेश घरी फोन करून विजयाला मित्र जेवायला घरी येत असल्याचे सांगतो. चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.